अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते. हा संदेश तुमच्या समोर आला आहे तो योगायोग नाही, स्वामींचा आशीर्वाद आहे. आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 फुलं आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे, अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. जगाचे जर सगळेच नियम आपण पाळत बसलो तर आपलं जीवन जगणं हे खूप अवघड होतं. कधीतरी लागलेली ठोकर आयुष्यभर माणसाला जखम देते, ती आयुष्यभर पुरते. तोपर्यंत चालणं अगदी बिनधास्त असतं, पण एकदा का ती ठेस लागली तर मग साध्या सरळ वाटेवरूनही आपला विश्वास उडतो. दुसऱ्याच्या अनुभवाने मिळालेली शिकवण आणि स्वतःला ठेस बसल्यानंतरच आलेले शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आयुष्याची प्रत्येक घडी ही आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते, ती कोणालाच चुकली नाही. जिवंत माणसाला खाली पाडण्यात आणि मेलेल्या माणसाला उचलण्यात माणसं कायम एकोपा दाखवतात. जो माणूस खळखळून हसतोय तो माणूस शिकलेला असतो. त्यानं आयुष्यात खूप दुःख भोगलेलं असतं, त्यामुळे त्याला कळून चुकलेलं असतं की संकट येतच राहणार. आपण न घाबरता फक्त हसत हसत संकटांना समोर जायचं आणि हेच आनंदी जीवन जगण्याचं सूत्र आहे. परिस्थिती ही कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक कर्माचा उगम हा चिंतनातून, विचारातून होत असतो. म्हणून आपला मेंदू चांगल्या विचारांनी आणि आदर्शांनी भरून टाकला पाहिजे. सदैव चांगले विचार करा. आयुष्यात प्रेम आणि मैत्री अशी 2च नाती आहेत ज्याला नियमाची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं जातं की मैत्री होते आणि कोणी मनात शिरलं की प्रेम होतं. आज आपण अनेकदा निकालाच्या भीतीने काम करायला घाबरतो. आपल्याला यश मिळेल का की नाही मिळेल या विचारात आपला वेळ घालवतो. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की परिणाम आपल्या हातात नसतो, फक्त प्रयत्न आपल्या हातात असतात. तेव्हा तुम्ही फळाची चिंता सोडून पूर्ण ताकदीने कामात झुकून स्वतःला द्या, तेव्हा यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला. बालपण संघर्षात गेले. पावलोपावली शत्रू उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच मावळले नाही. ते आपल्याला शिकवतात की परिस्थिती कशीही असो, मनाचे संतुलन बिघडू देऊ नका. शांत डोके आणि स्थिर मन कोणत्याही संकटात मात करू शकते. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनसारखा योद्धा जेव्हा खचला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली. आपणही अनेकदा अपयशाने खचून जातो. अशा वेळी लक्षात ठेवा, तुमच्या आत एक अर्जुन दडलेला आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने तुमचा विवेक तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. थोडक्यात सांगायचं तर आयुष्यात कधी सारथी बनावे लागते तर कधी आपल्याला स्वार्थी व्हावं लागतं. ध्येय गाठताना मार्ग कठीण असले, लोक नावं ठेवतील, पण जोपर्यंत तुम्ही सत्याच्या आणि कर्माच्या मार्गावर आहात तोपर्यंत विजय हा तुमचाच आहे. उठा, सज्ज व्हा आणि आपल्या आयुष्याचे कुरुक्षेत्र जिंका. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती हा परमेश्वर करतो. उद्या करू, नंतर करू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते आत्ताच करा. तुमचा प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होत असते. म्हणून प्रयत्न करा. ज्याला
संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचे सोनं करतो तो विजेता आहे. आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, ते बदलते आपण त्या एका मिनिटात घेतलेल्या निर्णयावरून. जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही. कारण झाड नेहमी आपले पानं बदलतात, मूळ नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कितीही हुशार असला पण जर तुम्हाला माणसाची कसं वागायचं तर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. स्वामी म्हणतात, प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते तुम्हाला यश. स्वप्ने मोठी पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी हिंमत ठेवा. हार मानू नका, प्रयत्न सुरू ठेवा. जीवनात अडचणी माणसाला मजबूत बनवतात. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबायचं आहे हे कळण्यासाठी. स्वामी म्हणतात, ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरीही चालेल, कारण वेळेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणायचं असेल प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही अन दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षक, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.